मित्रांनो, हे आहे वॉटर चिल्लर आणि ही आर ओ आहे. आणि आर ओ प्लॅन्टचं कसं आहे, प्रत्येकी 10 दिवसाला बॅकवॉश द्यायचा असतो. आता तरी का आहे, बॅकवॉश, रेंज, मेन ही द्यावं लागतं. पहिल्यांदा द्यायचा असतो बॅकवॉश. बॅकवॉश दिल्यानंतर रेंजचा घेतला की मेन, पुन्हा नंतर दुसऱ्याचा. बॅकवॉश, रेंज, मेन ही प्रत्येकी 10 दिवसाला द्यायचं आहे. तर तुमचं पाणी व्यवस्थित लागतं, अन्यथा व्यवस्थित त्याला म्हणजे चवीचं येत नाही. आणि ही जे आहे ती पाण्याचं किती पाणी चालतंय ते बघायचं आहे. ह्याच्यामध्ये एक मणी असतोय, तर हे मणी वर खाली होतो, तर किती सेंटीमीटर वर जातं UFL त्याच्यावरती आपण समजून जायचं. ही झाला बॅकवॉश. आता रेंज आणि नंतर सर्विस. बॅकवॉश, रेंज आणि सर्विस. तरी प्रत्येकी 10 दिवसाला द्यायचा. आर ओ प्लॅन्टवाले ध्यानात ठेवा, तर तुमचं पाणी व्यवस्थित लागतं. बॅक्टेरिया होत नाही. चला बॅगचं पाणी गाव ह्यांना. चल पुढे जे आहे ते पैसे टाकून, चिल्लर टाकून पाणी घ्यायचं. बॅगचं पाणी. आता आपलं बॅगचं पाणी, आरोचं जे निघालेलं पाणी आहे, तर ते आपण ह्या लाईन गाडून पाणी बाहेर काढलेलं आहे. आता आपण बघण्यासाठी खोलले. आता हे पाणी तुम्हाला दिसतंय. बाईने बोट घालून दाखवते पाणी. एवढं पाणी वाया जाते आपलं. चंबरला नेऊन आपण पाईपलाईन सोडलेली आहे. तरी स्वच्छ सुंदर असं आरोचं पाणी असतं. सगळं घटक बाहेर काढलं जातात आणि योग्य घटक ठेवलं जातात. त्याच्यामुळं सर्वांनी यूज करा. आर ओ प्लॅन्टचं पाणी प्या आणि तुमच्या किडनीला तुम्हाला आजार होऊ नये ह्याच्यापासून वंचित राहा. तर हे आहे आपण जी चंबरमध्ये पाणी वायपट सोडलेलं, म्हणजे आर ओचं पाणी निघलेलं. हे आहे आपला सागर ॲक्वा जार.